नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत तिळगुळ खा निरोगी राहा असं का म्हणतात. खूप कमी लोकांना माहीत आहे याचे फायदे. हिवाळ्यात तिळगुळ हे सुपर फूड मानले जाते, कारण तीळ आणि गूळ शरीराला थंडीपासून वाचवण्यासाठी गुणकारी आहे. आयुर्वेदात गूळ आणि तीळ खाण्याचे फायदे सांगितले आहेत. या दोन्ही गोष्टीपासून शरीरात उष्णता निर्माण होते, यामुळे आपले शरीर उबदार राहते. त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही तिळगुळाचे लाडू बनवून देखील खाऊ शकता. थंडीत प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने बॅक्टेरिया झपाट्याने पसरतात, पण जर तुम्ही तिळगुळ एकत्र करून खाल्लात तर सर्दी, खोकला आणि फ्लूचा धोकाही कमी होतो. तीळ आणि गुळाचा एक लाडू किंवा 20 ग्रॅम तीळ रोज खाल्ल्याने याचे अनेक मोठे फायदे तुम्हाला मिळू शकतात. सर्वप्रथम आपण पाहू तिळाचे फायदे काय. तिळामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B1, तांबे आणि जस्त आढळते, जे की गुणकारी आहेत. तिळाच्या बियामध्ये सेसमिन आणि सेसमोलिन नावाची 2 सर्वात महत्त्वाची संयुगे असतात, जी कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करतात. तसेच हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी होतो. तिळामध्ये फायटोस्टेरॉल आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात, जे शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. दुसरा आहे गुळाचे फायदे. गूळ शरीराला उबदार ठेवण्यास मदत करतो. जे लोक रोज गूळ खातात त्यांच्या शरीरात लोहाची कमतरता नसते. गूळ खाल्ल्याने पचनशक्ती मजबूत होते. गूळ थकवा दूर करण्यास मदत करतो. गुळामध्ये अँटीऑक्सिडंट आणि फिनोलिक ॲसिड असते, ज्यामुळे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसची पातळी कमी होते. आता तिळगुळाच्या काही रुग्णांसाठी तोटासुद्धा आहे. या रुग्णांनी तिळगुळ खाणं टाळावं किंवा मर्यादेपेक्षा जास्त खाऊ नये. मधुमेहाच्या रुग्णांनी तिळगुळाचे जास्त सेवन करू नये, कारण गूळ खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते. तिळाच्या बियामध्ये काही सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड देखील असतात. ते जास्त खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी दररोज 5 ग्रॅमपेक्षा जास्त तिळाचे सेवन करू नये. असे आपल्याला तिळगुळाचे फायदेही सांगतात आणि काही रुग्णांसाठी तोटेसुद्धा आहेत. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.